च्या किनाऱ्यावर नाक धरून नेशील का, मन सागरी दुनियेची सफर देशील का. मी चालली आहे गोव्याला. त्याच्यासाठी वसईवरून आमची मडगाव एक्सप्रेस होती. तर मग मी चालली आहे गोव्याला माझ्या आईसोबत. कारण की गो गोवा गॉन ही मूवीसुद्धा मी माझ्या आईबरोबर बघितलेली. तर मी तिच्याबरोबरच चालली आहे. आमच्या प्रवासाची सुरुवात ही नळ्या खाऊन झाली. तर थोडा वेळ ट्रेनसुद्धा चालू झाली आणि मग आम्ही ट्रेनमधून भाईला बाय बाय केलं आणि गोव्याला आणि वसईलासुद्धा बाय बाय केलं. वसई तसं मिनी गोवाच आहे. मग आम्ही तिथून निघालो आणि मग नंतर तुम्ही बघता इथे की ना जे साईड अपर आणि साईड लोअर होते ना, त्यांना वेगळ्या कलरचे ब्लँकेट्स होते आणि आम्हाला वेगळ्या कलरचे होते. त्यानंतर आम्ही इडली मेंदूवडा खाल्लं नजारे बघत बघत. सुंदर, खूप मजा आली. खरं ट्रेनमध्ये खायला किती मजेशीर वाटतं सगळं. त्यानंतर आम्ही पनवेलला आल्यानंतर समोसे खाल्ले आणि मग लवकरच संगमेश्वर आलं. संगमेश्वर आल्यावर मी माझ्या बहिणीच्या डब्यामध्ये गेली. ती इकॉनॉमिक्समध्ये होती, AC मध्ये. तर मी तिथे जाऊन तिचं वॉफल खाल्लं. ती माझ्या सीटवर गेली. म्हटलं ती येईपर्यंत हे अर्ध संपवून टाकते. आणि मग नंतर ते मी खात होती. तर खाता खाता माझं लक्ष गेला की इकॉनॉमिकच्या ACच्या डब्यामध्ये अशा प्रकारचं तुम्हाला साईड लोवरला असं खेचणारं हे भेटतं. ते पडदे नाहीत आणि तिथे रीडिंग लाईटसुद्धा होती. मला वाटत नाही माझ्या बहिणीने त्याचा उपयोग केला असेल. आणि आमच्या जनरल ACमध्ये अशा प्रकारचे पडदे होते. आणि अजून एक जनरल डब्यामध्ये गोष्ट होती, ते म्हणजे हे काय कामाचं आहे. माझी केस याच्यामध्ये सारखी अडकत होती. काय माहिती केस खेचायचं यंत्र आहे की काय, लोकांनी टेकून झोपू नये म्हणून. आणि कोकण सुरू झाला ना, म्हणजे रत्नागिरीवरून ट्रेन म्हणजे निघाली ना की खूप बोगदे येतात. एवढे बोगदे ना की तुम्हाला दिवस की रात्र कळतच नाही. आणि मग संध्याकाळ होत गेली तर सूर्य मावळायचं दृश्य दिसायला लागलं. किती सुंदर होतं हे. ट्रेनमधूनच एवढे सुंदर नजारे होते. पण जेव्हा पण मी म्हणजे काय सुंदर यायचं रेकॉर्ड करायला घ्यायची तर मग झाडं येऊन राहायची, ढीगभर झाडं, आणि काय दिसायचंच नाही. तुमच्यावर पण असं होतं का, कॅमेरा उचलला की व्ह्यू खतम. त्यानंतर आलं सावंतवाडी. सावंतवाडी आल्यावर मी तिथे खाजा घेतला आणि कुरमुऱ्याचे लाडू घेतले. क्रीम रोलसुद्धा घेतलेला. तर लाडू आणि क्रीम रोल गेले पोटात. खाजा मात्र घरीपर्यंत पोचला. मी रत्नागिरीला वडापावसुद्धा खाल्ला, पण ते पण शूट नाही केलं. ॲक्च्युली ट्रेनमध्ये एवढे चिल माहोल होता ना, सगळे डाराडूर झोपलेले रत्नागिरीनंतर. ट्रेन पुरी रिकामी झालेली. आणि मग जशी जशी ट्रेन गोव्याच्या जवळ पोचत गेली तसं तसं सगळ्या चादरी हा गुंडाळायला लागला आणि सगळ्यांना म्हणजे उठवूनच टाकलं त्याने. पण माझी आई तर पैसा वसूल करणारच होती. ती शेवटपर्यंत गोव्याला पोचेपर्यंत झोपलेली चादर घेऊन. आणि मग अशा प्रकारे सर्व बोग्या रिकाम्या झालेल्या सर्वांच्या. त्यानंतर ट्रेन फायनली करमालीला पोचली. करमालीनंतर अजून कोणते तरी 2-3 स्टेशन होते आणि मग फायनली त्यानंतर आम्ही रात्री 10 वाजता बरोबर गोव्याला पोचलो, मडगावला पोचलो. आणि किती सुंदर वाटतं इथे पोचल्यानंतर. आणि मडगाव विश्वास होत नव्हता की सगळेजण प्लॅन करत असतात, प्लॅन कॅन्सल होत असतात. पण मी पहिलाच प्लॅन केला आणि माझ्या आईबरोबर मी गोव्याला पोचली. आणि हे आहे रे गोव्याचं बाहेरचं जागा. तिकडे काहीतरी स्टेशनचं काम चालू होतं. फायनली आम्ही गाडीतून निघालो घरी जाण्यासाठी. आम्हाला थोडी भूक लागलेली म्हणून आम्ही तिथे अंडापाव खाल्लं, त्यानंतर चायनीज खाल्लं, त्यानंतर शोरमा खाल्लं. तर खात घरी पोचत होतो. तर मग असा होता माझा ट्रेनचा प्रवास मडगावपर्यंत.